आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांनी ॲडलॅबच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्याचं वृत्त आहे। ॲडलॅब कंपनीचे HR मॅनेजर इवान यांना 10 ते 12 समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचं वृत्त आहे। दरम्यान अजूनही या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये। ॲडलॅब इमॅजिकाच्या व्यवस्थापकाला बेदम मारहाण झालेली आहे आमदार सुरेश लाड यांच्या समर्थकांकडून। अरे कितना बड़ा एक ये करना। अरे दो एक सिगरेट किया तो भी नहीं आया, दूसरा सिगरेट। आपले प्रतिनिधी आशिष घरत सध्या आपल्या सोबत आहेत। आशिष, काय कारण आहे या मारहाणी मागचं? नंदा, काल जे ॲडलॅब मध्ये काम करणारे एक कामगार आहे जो तय्यब खान म्हणून, त्यांना कामावरून स्थगित करण्यात आलं होतं आणि त्याविरोधात त्यांनी त्यांचं उपोषण सुरू केलं होतं। आमदार सुरेश लाड हे त्यावेळेस काल संध्याकाळच्या सुमारास त्यांना भेटायला गेले होते, जे तय्यब खान ज्यांना कामावरून स्थगित करण्यात आलं होतं त्यांना। त्यावेळेस त्यांची त्या उपोषण करताना भेटायला गेलेले असताना ॲडलॅबचे जे अधिकारी आहेत, HR अधिकारी इवान म्हणून होते, ते त्या ठिकाणी आले होते आणि ते आमदार सुरेश लाड हे त्या उपोषणकर्त्यांची भेटायला बोलत असताना हे HR मॅनेजर त्या ठिकाणी होते आणि ते त्यावेळेस जे चित्र होतं ते की HR मॅनेजर हे त्या ठिकाणी, जी आता प्राथमिक माहिती मिळाली त्या अनुषंगाने ते HR मॅनेजर हे तिथे सिगरेट पीत होते आणि ते आमदार समोर असताना सुद्धा ते सिगरेट पीत होते। याचा कार्यकर्त्यांना, त्यांच्या आमदारांचे जे कार्यकर्ते होते त्यांना राग आला आणि या 10 ते 12 कार्यकर्त्यांनी हे जे HR मॅनेजर होते इवान यांना मारहाण केली। या प्रकरणी कंपनीकडनं पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे। नंद, जी आता माहिती आहे त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यामध्ये अद्याप कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही आणि जी सूत्रांकडनं माहिती मिळाली त्या अनुषंगाने हे जे HR मॅनेजर होते त्यांनी या आमदारांची माफी मागितली आणि त्यानंतर हे या संदर्भात कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेली नाहीये। नंदा, आशिष, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। अरे दो एक सिगरेट किया तो भी नहीं आया, दूसरा सिगरेट पीते रहा, ऐसा जलाते रहा। ये क्या सिस्टम हो गया? यू आर ऑफिसर, क्या प्रॉब्लम है? क्यों यहाँ उपोषण चल रहे हैं, हम इधर आए और हमारे सामने तुम इधर ऐसा सिगरेट पीते दिखाते हैं? बाहर खड़ा था। अरे बाहर होंगे तो कंपनी के बाहर है ना, तुम्हारे घर नहीं है ना।